लेखाधिकारी सौ विद्या गारगोटे मॅडम, डॉक्टर संपदा जोशी मॅडम परीक्षा नियंत्रक, डॉक्टर पंडित शेळके सर विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक, डॉक्टर शाकिरा इनामदार मॅडम राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक, उपस्थित सर्व मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची मी विनंती करते. नंतर या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात करायची तर आजपर्यंत आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना समयी ज्यावेळेस आम्ही पेटवतो त्यावेळेस जळणं कुठेतरी सुरू होतं आणि आज आम्ही लेखी वाचवतोय. त्यामुळे जळण्याच्या ऐवजी आपण आज उजळणं सुरुवात करूया. म्हणून आज आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे आपण जलभरण करतोय आणि या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी जलभरण करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. खुडू नको कळी आई जगू दे मला, दिवा हवा वंशाला पंती नको का ग तुला, सांभाळेल मी पोरापरी त्रास देणार नाही तुला, खुडू नको कळी आई जगू दे ग मला, पाहते मी स्वप्न नको मावळतीला नको, कार्टी म्हणून जन्माला नको ग देश देऊ, खुडू नको कळी आई जगू दे ग मला. जिथं जलभरण करतोय तीच आज ना उद्या कधीतरी कळी उमलणार आहे आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचं नाव पुढे काढणार आहे. मी माननीय कुलगुरू वासुदेव गाडे सर, तसेच सुधा कांकरिया मॅडम, वर्षा देशपांडे मॅडम, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी अनावरण करावं आणि उद्घाटन झालं असं आपण समजूया. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या प्रमुख पाहुण्या वर्षाताई देशपांडे, डॉक्टर सुधाताई कांकरिया या कन्यारत्न वाचवा अभियानाचे उद्घाटक आणि ज्यांची संकल्पना आहे ते पुणे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय गाडे सर, संचालक बीसीओडी गायकवाड सर, कुलसचिव जाधव सर, गारगोटे मॅडम, संपदा जोशी मॅडम, शाकिरा इनामदार मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध महाविद्यालयातून उपस्थित असलेले सर्व प्राचार्य, त्याचबरोबर विद्यापीठातील सर्व स्टाफ, विविध महाविद्यालयातून उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं वास्तविक पाहता आजचा पेपर आपण कुठलाही पेपर एक जर पाहिला तर प्रत्येक पेपरवर प्रत्येक पानावर कमीत कमी एक तरी अशी एक बातमी असते की आज या ठिकाणी स्त्री भ्रूण हत्येशी रिलेटेड काय झालं. अशा सर्व पेपरमध्ये आपण वाचत असताना आणि मागच्या 2 महिन्यापासून जी एक चळवळ उभी राहिलेली आहे तिचा जर विचार करत असताना महाराष्ट्र शासनाचं एक पत्र आपल्याला विद्यापीठाला आलेलं होतं आणि त्या पत्राच्या आधारे सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना या स्त्री भ्रूण हत्येशी रिलेटेड जनजागृती करण्यासंदर्भामध्ये त्या पत्रात नमूद केलेलं होतं. मागच्या 19 तारखेला विद्यार्थी कल्याण मंडळाची जी सभा झाली आणि त्या सभेमध्ये सर्व सल्लागार समिती आणि आदरणीय कुलगुरू साहेब गाडे सर यांच्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे आणि सर्वांनी डिस्कशन केल्यानंतर एक निर्णय असा घेण्यात आला की विद्यापीठाच्या वतीने प्रत्येक महाविद्यालयामध्ये वेगवेगळे प्रोग्राम किंवा वेगवेगळे जनजागृतीचे प्रोग्राम स्त्री भ्रूण हत्याशी रिलेटेड घ्यावेत आणि त्यातूनच ही एक संकल्पना पुढे आली. आणि आदरणीय गाडे सरांकडे जेव्हा मी आणि शाकिरा इनामदार मॅडम गेलो चर्चा करण्यासाठी तेव्हा सरांचं याच्याबद्दल स्त्री भ्रूण हत्याशी रिलेटेड जी एक त्यांच्या मनामध्ये आत्मीयता होती ती आत्मीयता त्यांच्याकडनं आम्ही ऐकल्यानंतर आणि त्यांनी एक नाव या ठिकाणी सुचवलं की विद्यापीठाने महाविद्यालयांच्या माध्यमातून काय केलं पाहिजे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी. तर सरांनी असं सुचवलं की कन्यारत्न वाचवा ही अभियान जर पुणे विद्यापीठाच्या वतीने जर आपण राबवलं तर त्याला एक चांगलं स्वरूप मिळेल आणि जी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी शिकत आहेत, तरुण पिढी शिकते आहे, तीच केवळ ही स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करू शकते. आणि त्या विद्यार्थ्यांच्या मनावर 2च गोष्टींची आपण रुजवण करायची आणि ती म्हणजे स्त्री भ्रूण हत्या होऊ देणार नाही आणि स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. स्त्री भ्रूण हत्या होऊ देणार नाही या संदर्भामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या वतीने समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे आणि ती जी जनजागृती आहे ती कुठल्या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि एक विषय जवळपास 6 ते 7 विषय आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्या माध्यमातून समाजामध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृती करावी. त्यामध्ये प्रथमतः पथनाट्य असेल, आपण मगाशीच पथनाट्य पाहिलेलं आहे.
त्याचबरोबर निबंध स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, घोषवाक्य असतील आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे की भव्य रॅली ही प्रत्येक विभागामधनं म्हणजे पुणे विद्यापीठाचे जे 3 आणि 4 विभाग आहेत, नगर, नाशिक आणि पुणे, या सर्व विभागामध्ये एक औचित्य साधून एक दिवस आपण ठरवावा आणि तो दिवस आदरणीय कुलगुरू साहेबांनी डिक्लेअर केलेला त्यांच्या भाषणात पण ते डिक्लेअर करतील की 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे आणि त्या क्रांती दिनाच्या दिवशी आपण एक क्रांती विद्यापीठाच्या वतीने करूयात आणि ती क्रांती असेल की प्रत्येक विभागामध्ये भव्य रॅली काढून समाजामध्ये जनजागृती स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण विद्यापीठाच्या वतीने करावं, हाच एक संकल्प या ठिकाणी समोर घेऊन हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत. आणि दुसरा उद्देश म्हणजे की स्त्री भ्रूण हत्या होऊ देणार नाही हा एक विषय झाला आणि स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. जी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी शिक्षण आता घेत आहेत, पुढील 2-3 वर्षामध्ये त्यांचं पीजी आणि यूजीचं शिक्षण पूर्ण होईल आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक मुलगी ही माता बनेल आणि प्रत्येक विद्यार्थी हा पिता बनेल. ज्यावेळी त्यांच्यावर ही वेळ येईल, त्यांचं वैवाहिक जीवन सुरुवात असताना, तर त्यांनी आजच्या दिवसाची आठवण केली पाहिजे की मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. हाच एक मनामध्ये संकल्प घेऊन पुणे विद्यापीठाने हा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की जे आता आपल्या समोर पोवाड्याचा प्रोग्राम आणि पथनाट्य झालं, पोवाड्याचा प्रोग्राम अतिशय स्तुत्य होता. त्याचबरोबर जे मगाशी स्वामी आणि त्याच्या ग्रुपनी जे पथनाट्य सादर केलं आणि ते पथनाट्य सादर करत असताना शेवटचा जो एक क्षण होता, ती मुलगी म्हणत होती की आई मी कळी आहे, खुडू नको. आणि ज्या पद्धतीचं त्यांनी संभाषण केलं, मला वाटतं या ठिकाणी सभागृहामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुठेतरी काळजाला ते भिनलेलं आहे आणि यामुळेच आपण स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या वतीने सर्व महाविद्यालयाच्या वतीने आपण हा प्रोग्राम राबवतो आहोत आणि पुढील 1 महिना हा प्रोग्राम राबवणार आहोत. माननीय कुलगुरू साहेब याच्या संदर्भामध्ये आपल्या समोर निवेदन देतीलच आणि आपल्या भाषणामध्ये डिक्लेअर करतीलच. आणि त्या मुलीचं वाक्य ऐकून मलाही 1-2 ओळी सुचल्या, मलाही मन आहे, माझ्या मनालाही ते लागलं आणि म्हणून मी 1-2च ओळी आपल्या समोर सादर करतो आणि या ठिकाणी थांबतो. ती मुलगी जेव्हा असं म्हणते की आई कळी खुडू नको ग, तेव्हा मला असं वाटलं की आई बाबा यात काय माझी चूक, आई बाबा यात काय माझी चूक, मलाही जीवन जगण्याची आस आणि आहे भूक, जीवन जगण्याची आस आहे आणि भूक, फुलण्या अगोदरच आई बाबा करू नका हो माझा विश्वासघात, फुलण्या अगोदरच आई बाबा करू नका हो माझा विश्वासघात, हात जोडून विनंती करते, हात जोडून विनंती करते, मलाही येऊ द्या तुमच्या सानिध्यात, मलाही येऊ द्या तुमच्या सानिध्यात. धन्यवाद. धन्यवाद सर. एकंदरीत कार्यक्रमाची प्रास्ताविकेमध्येच कार्यक्रमाची रूपरेषा, उद्देश याचा आपल्याला परिचय निश्चित झाला आहे. यानंतर वळूया आपल्या कार्यक्रमाच्या पुढील सत्राकडे, म्हणजेच माननीय सन्माननीय व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांचं स्वागत व सत्कार. या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर सुधा कांकरिया यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करते. डॉक्टर वासुदेव गाडे, कुलगुरू पुणे विद्यापीठाचे. मी सन्माननीय कुलगुरूंना विनंती करते की त्यांनी सुधा कांकरिया मॅडम यांना सन्मानित करावं. स्मृतिचिन्ह आणि तुळस, तर तुळशीचं वैशिष्ट्य आहे म्हणून आपण तुळस देतोय. धन्यवाद. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत त्या डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम. मॅडमचं कार्य इतकं अतुलनीय आहे की मला वाटतं आयुष्यात अशी काही माणसं असतात की ज्यांच्यासाठी शब्दांच्या डिक्शनरीमध्ये शब्दच अपुरे पडतात आणि अशीच आज लाख मोलातली काही माणसं आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मॅडमला मी विनंती करते की त्यांनी आम्हाला आपलं मार्गदर्शन करावं. नमस्कार. पुणे विद्यापीठ अंतर्गत आज कन्या रत्न वाचवा अभियानाचे उद्घाटन संपन्न झालेले आहे. माननीय कुलगुरू गाडे सर, माननीय
इनामदार मॅडम, माननीय शेळके सर, माननीय जोशी मॅडम, माननीय गारगोटे सर, माननीय जाधव सर, माननीय गायकवाडजी आणि माझ्या समवेत उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे ताई आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर मान्यवर, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी अभिनंदन करते पुणे विद्यापीठाचं आणि त्यांचं नेतृत्व करणारे आदरणीय कुलगुरू डॉक्टर गाडे सरांचं की त्यांच्या नेतृत्वाखाली आज कन्या रत्न अभियान याचा शुभारंभ होत आहे आणि खरोखरच ज्याची काळाला गरज आहे अशा पद्धतीचं हे अभियान आहे. आपण जोरदार टाळ्यांनी या अभियानाचं स्वागत करूया. याचा शुभारंभ आपण तुळशीला पाणी घालून केलेला आहे आणि सोबतच महात्मा गांधीजींची प्रतिमा भेट म्हणून मिळालेली आहे. याचा अर्थ हा जो काही योगायोग नाही, तो हा एक सुयोग आहे, हा एक सुवर्ण क्षण आहे. असं म्हटलं जातं की स्वाती नक्षत्राचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं नंतर मोतीमध्ये रूपांतर होतं. आपण कन्या रत्न वाचवा हा अभियान राबवायचं ठरवलं आणि यासोबतच तुळशीचा आणि महात्मा गांधीजींचा आशीर्वाद आपल्याला लाभला. याचाच अर्थ मला असं वाटतं की हे अभियान हे 100% यशस्वी होणार आणि मुलींची संख्या वाढणार. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई लेकीला सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई लेकीला सांगते, असं बहिणाबाई म्हणतात. पुढे असं म्हणावं लागतंय आता की आता कधी जन्मणार माय, आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर, आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर, गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर. प्रत्येक स्त्री ही आपल्या सासरी नांदत असते. कशासाठी? तर कधीतरी माझी चिमुकली येईल, माझी लेक येईल, मी तिला माहेरपण देईल, तिला प्रेम देईल, तिचे हट्ट पुरवेल, तिचे लाड करेल. म्हणून प्रत्येक स्त्री ही आपल्या सासरी नांदत असते असं त्या काळामध्ये बहिणाबाईंनी सांगितलं होतं. पण आज असं खेदाने म्हणावंसं वाटतंय की आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर. माय जर जन्माला आली नाही तर माहेर तरी कसं निर्माण होणार आहे. आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर, गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर. अशा प्रकारची अत्यंत दारुण अशी स्थिती आज समाजामध्ये निर्माण झालेली दिसत आहे. आपण पाहतो की आज कुठलाही पेपर उघडला किंवा कुठल्याही चॅनलच्या बातम्या ऐकल्या तर स्त्री भ्रूण हत्या होतात, सोनोग्राफी सेंटर्सचे काही कृत्य चालूच आहेत वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला या बातम्या सारख्या रोजच आपण पाहतो आणि ऐकतो. पण आपण तरुणांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जर वसा घेतला की आपल्याला स्त्री जन्माच्या स्वागताचा संदेश प्रत्येक घरोघरी पोचवायचा आहे आणि असं जर झालं तर नक्कीच स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण हे कमी होईल आणि स्त्री जन्माचं स्वागत होईल असं मला वाटतं. युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती असते. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं की मला फक्त 100 युवक द्या की जे चारित्र्यवान असतील, कर्तृत्ववान असतील, त्यांचे हात खंबीर असतील आणि ते बुद्धीने तल्लख असतील. आणि असे 100 युवक जर मला मिळाले तर केवळ देश नाही तर जग बदलून टाकण्याची ताकद ही या युवा पिढीकडे आहे आणि तशाच प्रकारची ताकद तुमच्या सर्वांमध्ये आहे आणि ही ताकद आदरणीय कुलगुरू सरांनी ओळखलेली आहे आणि या ताकदीला साथ घालण्यासाठी, तिला जागृत करण्यासाठी, तिला स्टिम्युलेट करण्यासाठी,
कन्या रत्न अभियान आपल्या विद्यापीठातून आज सुरू होत आहे. मुलगी नको हा जो काही कुविचार आहे हा इतक्या समाज मनाच्या मनामध्ये भिनलेला आहे, डॉक्टरांच्या मनामध्ये भिनलेला आहे, प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाच्या मनामध्ये भिनलेला आहे. तो जर आपल्याला नाहीसा करायचा असेल तर आपल्याला सगळ्या अँगलनी काम केलं पाहिजे, सगळ्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. लीगली कंट्रोल करता आलं पाहिजे, सोशली समज देता आली पाहिजे आणि स्पिरिच्युअली सुद्धा त्याला अपील करता आलं पाहिजे. या सगळ्या माध्यमातून जेव्हा आपण माणसाला केंद्रबिंदू मानू आणि माणसांची मधली माणुसकी जागी करू तेव्हा हा प्रश्न निकाली लागेल असं मला वाटतं की स्त्रीत्वाची ही एक ज्योत आहे आणि कलियुगाच्या वादळ वाऱ्यामध्ये ती विझू पाहत आहे. ती विझू नये म्हणून 2 हातांचं संरक्षण त्याला आवश्यक आहे. एक हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि दुसरा हात हवा आहे कायद्याच्या कडक अंमलबजावणीचा. कायदा काय सांगतो त्याची कडक अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली पाहिजे याविषयी माननीय वर्षाताई आपले विचार इथे मांडणार आहेत. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोन कसा असायला पाहिजे, सामाजिक परिवर्तन घडण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी थोडेसे विचार मी आपल्या समोर ठेवत आहे. समाजामध्ये 2 मोठे गैरसमज आहेत. की पहिला गैरसमज की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे पराया धन आहे. की मुलगा किती सुशिक्षित झाले, किती शिकले तरी सगळ्या घराला असंच वाटतं की मुलगा हाच वंशाचा दिवा आहे आणि मुलगी किती शिकली, कमवती झाली, मोठी झाली, कर्तृत्ववान झाली, देशाची राष्ट्रपती सुद्धा झाली तरी पण सुशिक्षित घरात सुद्धा असंच वाटतं की मुलगी नको. आणि हा जो काही विचार आहे की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे पराया धन हा विचार आपल्याला बदलायचा आहे. आणि मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे हा विचार आपल्याला रुजवायचा आहे. खरं म्हणजे मुलगा हाच वंशाचा दिवा असं या वाक्याचं विश्लेषण जर आपल्याला करायचं ठरलं तर सायंटिफिकली करता येतं आणि समाजशास्त्राच्या दृष्टीने करता येतं. सायंटिफिकली असं म्हणता येईल की आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होईल का? उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होईल का? मानव वंश पुढे जाईल का? म्हणजे मानव वंश पुढे जाण्यासाठी कोण आवश्यक आहे तर आई आवश्यक आहे. आई जर आवश्यक असेल तर आई होण्यासाठी आधी कोण जन्मली पाहिजे तर मुलगी जन्मली पाहिजे. तर विज्ञान असं सांगतं की ठीक आहे की वंश पुढे जाण्यासाठी मुलगी हवी, मग वंशाचा दिवा झालं कोण, पण ती झालो कोण ह्या विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की मुलाला वंशाचा दिवा का म्हटलं जातं इतक्या वर्षांपासून, इतक्या शतकांपासून, तर याचा थोडा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं. म्हणजे त्या काळामध्ये असं होतं की मुलगा शिकतो, मुलगा कमावतो, मुलगा म्हातारपणाची काठी होतो आणि शेवटी गेल्यानंतर अग्नी देण्यासाठी मुलगा लागतो असं म्हटलं जायचं. पण आज आपण तुलनेने जर अभ्यास केला तर मुलगा शिकतो, मुलगी पण शिकते. आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे की 10वीचे रिझल्ट, 12वीचे रिझल्ट, विद्यापीठाचे रिझल्ट सगळ्यांमध्ये कोण पहिलं आलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तो शिकतो, ती पण शिकते, तो कमावतो, ती पण कमावते. आज ती इंजिनियर होते, डॉक्टर होते, वकील होते, शास्त्रज्ञ होते, सरपंचांपासून राष्ट्रपती पर्यंतची सगळी कार्य ती यशस्वीरित्या पार पाडू शकते. म्हणजे तो कमावतो, ती पण कमावते. एक प्रश्न तुमच्या मनामध्ये असा निर्माण झाला असेल की घरातली गृहिणी काय कमावते? ती जे काही कमावते ना ते मोजण्यासाठी आजपर्यंत एकही फुलपट्टी निर्माण झालेली नाही किंवा ते तोलण्यासाठी आजपर्यंत एकही तराजू निर्माण झाले नाहीये. का? कारण घराला घरपण देणारी ती गृहिणी आहे, वास्तूचं मंदिर करणारी ती गृहिणी आहे आणि मुलांना संस्कार देऊन अवघी अख्खी पिढी घडवणारी ती आई आहे. म्हणूनच असं म्हणतात की आई ज्यांच्याकडे आहे तोच खरा श्रीमंत आहे. म्हणजे सर्वात श्रीमंत माणूस कोण? की ज्याच्याकडे आई आहे तो सर्वात श्रीमंत माणूस आहे. आणि म्हणूनच तो कमावतो, ती पण कमावते. तो म्हातारपणाची काठी होतो इथे प्रश्नचिन्ह करायला लागेल. खरं म्हणजे आपला इतिहास आपल्याला श्रावण बाळाचा इतिहास सांगितला जातो, पण आजकालच्या या जगामध्ये श्रावण बाळ कुठे शोधूनही सापडत नाहीयेत.
म्हणून सरकारला कायदा करावा लागतो की आई वडिलांना घराच्या बाहेर हाकलून दिलं किंवा व्यवस्थित वागणूक दिली नाही तर अमुक शिक्षा होईल. म्हणजे की मुलाला म्हणजे जी काही म्हातारपणाची काठी म्हटलं जातं इथे प्रश्नचिन्ह लावावं लागेल. आणि मुलगी मात्र दोन्ही घरी जीव लावते आणि तिची तळमळ असते की आई वडिलांनी सुखी राहावं, सगळ्याच कुटुंबियांनी सुखी राहावं. आणि चौथी गोष्ट की मुलगा शेवटी गेल्यानंतर मुलगाच अग्नी देतो अशी भावना आपल्या भारतीयांची आहे. पण त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा हे कार्य केलं होतं. आजही आपण उघड्या डोळ्यांनी समाजामध्ये पाहिलं तर अशा प्रकारचे कार्य करताना एक सून, एक लेक, एक बहीण, एक आजी, एक आई आपल्याला दिसतीये. म्हणजे ह्या 4 क्रायटेरिया जो लहान म्हणजे फार पूर्वीपासून पुढे आलेला आहे. तर समाजशास्त्राच्या दृष्टीने पण आपण तुलनात्मक अभ्यास केला तर मुलगी हीच सरस ठरते. की म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा, पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला, स्त्री जन्माचे स्वागत करायला. म्हणजे एकंदरीत स्त्री भ्रूण हत्येच्या आकडेवारीचा जर आढावा घेतला तर कितीतरी लाखो स्त्री भ्रूण हत्या झालेल्या आपल्याला दिसतात. की कुठल्या युद्धभूमीवर सुद्धा एवढ्या हत्या झालेल्या नाहीत. एवढ्या हत्या या निरागस निष्पाप जीवाच्या झालेल्या आहेत. खरं म्हणजे आईच्या उदराला तीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं आणि या तीर्थक्षेत्रामध्ये उमलणारा एक जीव असतो. हे प्राणतत्व असतं, ईश्वराचं तत्व असतं. या आईच्या उदराला जे तीर्थक्षेत्र म्हटलं जातं त्याला स्मशानभूमी करण्याचं वाईट असं कृत्य आज जगामध्ये होताना दिसते. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको ग आई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग आई. ते डॉक्टर काका मोठं शस्त्र घेतील, माझ्या डोक्याच्या चिंध्या करून टाकतील ग, एवढेशे नाजूकशे हातपाय आई ते तोडून टाकतील, रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकरड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं रक्त तुला पाहावलं जाईल आई, माझ्या शरीराची झालेली विटंबना तुला सहन होईल. नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई, असं करू नको ग, मी कसलाही हट्ट करणार नाही. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग. कालची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी दिलीस ना तरी चालेल आई, 2-2, 3-3 दिवस ती मी पुरवून खाईल ग. नाही आई नाही, नवीन कपडे नकोत ग मला, नवीन खेळणी पण नकोत, ताईचे जुने झालेले कपडे दिलेस ना तरी चालेल, फाटले तरी ते मी शिवून घालेल ग. पण आई मला जन्म घेऊ दे ग आई, मला तुझ्या मांडीवर खेळायचंय, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेत जायचे, एवढं मला शिकायचं आई की माझ्या हुंड्याचा प्रश्नच येणार नाही ग. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार सांगणाऱ्या जिजामातांचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की क्रांतीची उमेद देणाऱ्या झाशीच्या राणीचा अंश माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचाय मला. अशी आर्त अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. मग नेमकं आपण काय केलं पाहिजे त्यातले काही पैलू मी आपल्याला सांगेन, काही पैलू आपल्याला वर्षाताई सांगणार आहेत. एक पहिला आपल्याला पैलू पाहिला पाहिजे की आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं आम्ही स्वागत करू.
आणि सार्वजनिकरित्या जेव्हा आपण हे काम करतो तेव्हा त्याला ठराव असं म्हटलं जातं. तर आपण सगळ्यांनी म्हणजे आज NSSचे स्टुडंट्स आहेत आपल्यामध्ये, आज विद्यार्थी कल्याण मंडळाचे पण काही विद्यार्थी आहेत. तर सगळ्यांनी सामूहिकरित्या ठरवलं पाहिजे की एकही स्त्रीभ्रूण हत्या आम्ही होऊ देणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. हा झाला पहिला कलम की आम्ही संकल्प केला, आम्ही ठराव केला. आपल्या प्रत्येक महाविद्यालयातून असा ठराव झाला पाहिजे, महाविद्यालयाच्या पातळीवर असा ठराव झाला पाहिजे की आम्ही आमच्या महाविद्यालयातील एकही स्टुडंटच्या घरी एकही स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही. दुसरा कलम आहे की आपल्या परिसराचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. आपण पुणे जिल्ह्यामध्ये राहतो, आपण पुणे तालुक्यामध्ये राहत असू किंवा आपला जो काही तालुका आहे याची पण आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणजे 1000 मुलांच्या मागे किती मुली आहेत याचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे. पुणे जिल्ह्यामध्ये 2001 ला 1000 मुलांच्या मागे 902 मुली होत्या आणि आता त्या 2011च्या जनगणनेप्रमाणे त्या 873 आहेत. तर ही माहिती आपल्याला असणं, प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कारण आपण जे काही काम करतो त्याची प्रगती पुस्तक, त्याचा आलेख आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून हा झाला दुसरा कलम. तिसरा कलम आहे 1 रुपयाची जादू योजना, जी महाविद्यालयातून राबवता येते किंवा त्याला लखोपती योजना लोकसहभागातूनही करता येऊ शकते. त्याचा मागचा उद्देश असा आहे की प्रत्येक घरामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा विचार राहिला पाहिजे, रुजला पाहिजे. तर एखाद्या महाविद्यालयात आपण असं ठरवलं की एखाद्या महाविद्यालयामध्ये 1000 स्टुडंट्स आहेत, 1000 विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्याला लखोपती योजना राबवायची असेल. तर लखोपती योजना अशी आहे की लोकसहभागातून समजा आपण 15,000 रुपये जमा केले आणि ते 20 वर्षासाठी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले तर त्याचे 1 लाख रुपये होतात. म्हणजे आपल्या महाविद्यालयाच्या कुटुंबियांमध्ये जन्माला येणारी जी मुलगी आहे, प्रत्येक मुलगी ही लखोपती होऊ शकते आणि त्याच्यासाठी समप्रमाणात प्रत्येक घरातून समप्रमाणात निधी आपल्याला जमा करता येऊ शकतो. मी सांगत होते 1000 मुलांची जर समजा संख्या असेल आणि 15,000 जर आपल्याला जमा करायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांना फक्त 15 रुपये द्यावे लागतील आणि 15 रुपये देऊन 15,000 रुपये जमा करून प्रत्येक मुलगी लखोपती करण्यामागचे 2-3 उद्देश असा आहे की प्रत्येक घराला सवय लागणार आहे मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याची. प्रत्येक विद्यार्थ्यांमधून ती भावना आज नाही उद्या निर्माण होणार आहे आणि त्या सवयीतून संस्कार घडणार आहे. आणि हे जे काही तिचं भविष्य निर्धारित आपण करणार आहोत लाख रुपयाने, तर हे लाख रुपये तिच्या हुंड्यासाठी मुळीच नाहीत, तर ते लाख रुपये तिच्या व्यावसायिक शिक्षणासाठी किंवा तिच्या सुखी संसारासाठी किंवा अन्य काही कारणासाठी त्याला वापरता येतील. ते भविष्य काळामध्ये भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्याला वापरता येऊ शकतील. अशी ही लखोपती योजना आपल्याला प्रत्येक महाविद्यालयामध्ये राबवता येऊ शकते. चौथा कलम आहे की फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान. की खूप वेळा असं होतं की ज्यांना छोट्या गावामध्ये आपण पाहतो की ज्यांच्या घरी फक्त मुली जन्माला आलेल्या आहेत आणि मुलगा नाही, अशा कुटुंबियांना थोडंफार उपेक्षित ठेवलं जातं. त्यांना डोहाळ जेवणाला बोलवलं जात नाही, त्यांना बारशाला बोलवलं जात नाही, त्यांना विवाहाला बोलवलं जात नाही आणि असे हे उपेक्षित झालेले परिवार आणि मग हे स्त्रीभ्रूण हत्येचं दुष्टचक्र हे चालू राहतं. ते भेदण्यासाठी आपल्याला फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करता येतो. त्यांना सर्टिफिकेट फुल देऊन प्रत्येक महाविद्यालयातून आपल्याला ते करता येऊ शकतं की आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू, मातृदूत बनवून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू, स्त्री जन्माचे स्वागत करू. 5वा कलम आहे मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देती. म्हणजे 2 गैरसमज जे आहे की मुलगा हा वंशाचा दिवा आणि मुलगी पराया धन, हे विधान आपल्याला बदलायचं आहे आणि मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे, हे विधान आपल्याला रुजवायचं आहे. दुसरा गैरसमज म्हणजे कुटुंबामध्ये जर मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईला दिला जातो. हे कसं चुकीचं आहे हे विज्ञान मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना कदाचित माहीत असेल, पण त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे, आजी आजोबांना सांगितलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमीत कमी 5 कुटुंबांना ही माहिती दिली पाहिजे की आईकडे X आणि X असे 2 गुणसूत्र असतात, वडिलांकडे X आणि Y 2 गुणसूत्र असतात. आईकडून X आला, वडिलांकडून X आला, 2 X झाले तर कोणाचा जन्म झाला? मुलीचा जन्म झाला. आईकडून X आला, वडिलांकडून Y आला, XY झाले, कोणाचा जन्म झाला? मुलाचा जन्म झाला. म्हणजे मुलाचा जन्म होण्यासाठी Y गुणसूत्र आवश्यक आहे आणि ते Y गुणसूत्र आईकडे नाही, ते वडिलांकडे आहे. त्यामुळे दोष हा आईचा नाही. मुलगा किंवा मुलगी जन्मणे
हे सर्वस्वी पतीवर अवलंबून असतं. हे जे विज्ञान आहे हे विज्ञान आपल्याला सगळ्यांना समजून सांगता आलं पाहिजे, स्वतःला समजलं पाहिजे. आणि अनेक गावातल्या छोटे छोटे तुमचे कॉलेजेस असतील तिथे गावकऱ्यांना या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत. याविषयीचा जो फलक आहे XXXY चा तो फलक आपल्याला महाविद्यालयात आणि गावामध्ये तुम्ही जो NSSचे स्टुडंट्स गावामध्ये जाता तर तिथे तुम्हाला लावता येऊ शकतो. ग्रामसभा घेता येऊ शकते, ग्रामसभेमध्ये ठराव घेता येऊ शकतो. हा झाला 5वा कलम. 6वा कलम आहे नकोशीला करूया हा विषय. अनेक गावामध्ये मुलीचं नाव नकोशी ठेवलं जातं. वर्षाताईंना माहित आहे की अनेक वेळा आपण पाहतो की दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, चौथी मुलगी जर जन्माला आली तर तिचं नाव असं वर्षा, सुधा असं नाव ठेवलं जात नाही, तर तिचं नकोशी नाव ठेवलं जातं. आणि हे नकोशीचं दुष्ट चक्रामुळे परत स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण वाढतं. इथे सुद्धा आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नंतर 7वा कलम आहे की युवा पिढीचा सहभाग असला पाहिजे, आचरणातून संस्कार झाले पाहिजेत. तर घराघरातून आचरणातून संस्कार होणं आवश्यक आहे. स्त्री पुरुष समानतेचे संस्कार झाले पाहिजेत. इथे परत गैरसमज होतो की स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमकं काय. अनेक वेळा अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की मुलीचा आणि पुरुषांचा याचा जो काही समानता आहे ती कपड्यांनी मोजायची नसते. म्हणजे मुलासारखे कपडे घालणे, मुलासारखे केस कापणे, मुलासारखे वागणूक करणे किंवा मुलासारखे व्यसन करणे म्हणजे काही स्त्री पुरुष समानता नाही. तर स्त्रीला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. जसा पुरुषाला माणूस म्हणून जगता येतं तसं स्त्रीला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. आपल्याकडे एक तर तिला देवाऱ्यात ठेवून देवी समजलं जातं, तिची पूजा केली जाते, किंवा दासी समजून तिला पायाशी ठेवलं जातं, तिला मारहाण केली जाते. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला नको आहेत. आपल्याला म्हणजे स्त्री ही माणूस म्हणून राहिली पाहिजे, तिला माणुसकीची वागणूक मिळाली पाहिजे, याकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे. 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. आपण सगळेजण युवक आणि युवती आहात. तुमच्या घरी लग्न कार्य होत असतील, तुमचं स्वतःचंही लग्न भविष्यामध्ये होणार आहे. अशा वेळेस आपल्या लग्नामध्ये हुंडा घेतला जाणार नाही, हुंडा दिला जाणार नाही, याची आपण काळजी घेणं आवश्यक आहे. आणि आपण लग्नामध्ये सप्तपदी घेतो, सहजीवनाची वचनं एकमेकांना देतो, सुखामध्ये दुःखामध्ये अडीअडचणीमध्ये आम्ही सोबत राहू, एकमेकांना आनंद देऊ, अशा प्रकारची ती वचनं असतात. त्याच्यामध्ये 8वं वचन आपल्याला जोडायचं आहे की लेका एवढीच लेख ही भारी, हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेख ही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. 9वा कलम आहे ANC ट्रॅकिंग, सामुदायिक डोहाळ जेवणाचे उपक्रम. ANC ट्रॅकिंग म्हणजे आपण NSSचे स्टुडंट्स गावामध्ये जाऊन गाव दत्तक घेऊन तिथे आपण काम करता की ज्यांना पहिली मुलगी आहे, अशा ज्या गरोदर माता आहे त्यांची नाव नोंदणी झाली पाहिजे, त्यांच्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांची बाळंतपणं जी आहे ती हॉस्पिटलमध्ये झाली पाहिजेत आणि त्यांना गर्भरक्षणाची, गर्भसंस्काराची धडे मिळाली पाहिजेत. अशा प्रकारचं ANC ट्रॅकिंग आपण केलं पाहिजे. 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शाप की वरदान. खरं म्हणजे सोनोग्राफी मशीनमुळे इतक्या हत्या झालेल्या आपण पाहतोय की जिथे जिथे सोनोग्राफी मशीन जास्त आहेत तिथे तिथे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जास्त आहे असा अहवाल सांगतो. याविषयी आदरणीय वर्षाताई बोलणार आहेत. आणि आपण अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा सगळ्यांना अपील केलं पाहिजे. सामूहिक प्रार्थना असेल, सामूहिक शपथ आहे, तर अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलं आणि समाजाचं परिवर्तन आणि कायद्याची कडक अंमलबजावणी आणि जसं म्हटलं जातं की पेराल ते उगवेल, आपण कडुलिंबाचं बी पेरलं तर कडुलिंबाचीच फळं येणार आहेत आणि आपण आंब्याचं बी पेरलं तर मधुर फळं आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे, नीम बोने वालों को आम कैसे मिलेंगे. तर सर्वांना मधुर फळं खायची आहेत, सर्वांना मुलीच्या जन्माचं स्वागत करायचंय, सगळ्यांना आनंद पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे आणि या सगळं जर हवं असेल तर आपल्याला मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे, स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे. आणि याविषयीची एक छोटीशी शपथ आपण आता घेणार आहोत. मी विनंती करते आपल्या सगळ्यांना की आपण आपल्या जागेवर शपथ घेण्यासाठी उभं राहावं. सावधान. सर्वांनी हातातलं सामान सगळं खाली ठेवायचं आहे. उजवा हात पुढे करायचा आहे आणि डोळे बंद करून आपल्या डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आपल्याला आणायचं आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी
यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही. मी हुंडा देणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. त्याविषयी जनजागृती करेन. कन्या रत्न वाचवा, देश वाचवा या अभियानामध्ये सहभागी होईन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून करायचे. भारत माता की वंदे. धन्यवाद.